नमस्कार. आज राष्ट्रीय लघु उद्योग दिन निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज या दिवशी आपल्या समोर एक स्पेसिफिक सेक्टर बद्दल मी माहिती पण देणार आहे आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने एक नवीन संकल्पनाही मांडणार आहे आणि तो विषय म्हणजे स्टार्टअप. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 11 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी स्टार्टअप इंडिया नावाची संकल्पना 2015ला सुरू केली आणि त्याच धर्तीवर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तसंच 2015 मध्ये स्टार्टअप महाराष्ट्र ही संकल्पना सुरू केली. आज आपल्या देशामध्ये 2,23,000 म्हणजे मार्च 2026 अखेर स्टार्टअप ऑफिशियली रजिस्टर झाले तर त्यांना रेकग्निशन मिळाले आणि आपल्या राज्यामध्ये 60,000च्या वरती स्टार्टअप्सना रेकग्निशन मिळाले. आणि सगळ्यात महत्वाची बाब 2025-26 हा असा वर्ष आहे ज्याच्यात रेकॉर्ड झालाय की 55,000 स्टार्टअप आपल्या देशामध्ये रजिस्टर झाले. इट्स अ रेकॉर्ड ऑफ इट्स ओन. आणि सगळ्यात महत्वाची बाब स्टार्टअप म्हणजे काय. आजही आपल्या युवकांना वाटतं की नवीन व्यवसाय का उद्योग सुरू केला त्याला स्टार्टअप. दॅट इज नॉट स्टार्टअप. स्टार्टअप म्हणजे नाविन्यपूर्ण संकल्पना, जेव्हा इंग्लिशमध्ये इनोव्हेशन म्हणतात. एक इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट, ह्या गोष्टीला स्टार्टअप म्हणतात. आणि खरं म्हटलं तर आज या एआयच्या जगामध्ये 10 वर्षापूर्वी केलेली संकल्पनेला आज सगळ्यात मोठी उभारी मिळते. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, स्टार्टअप इंडिया आणि स्टार्टअप महाराष्ट्राच्या अंतर्गत केंद्र आणि राज्य शासन फक्त आपल्याला रेकग्निशन देत नाही. सीड फंड असेल, क्रेडिट गॅरंटी असेल, मेंटॉरशिप असेल, इन्क्युबेशन पिरियड असेल, पेटंट सपोर्ट असेल, IBR सपोर्ट असेल, टॅक्स बेनिफिट्स असतील, या सगळ्याच्या माध्यमातून आज केंद्र आणि राज्य शासन आपल्याला सपोर्ट करते. आता ह्याच्या पलीकडे जाऊन एक संकल्पना मला आपल्यासमोर मांडायची. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असंख्य युवक आणि युवती आहेत ज्यांनी स्टार्टअप सुरू केलेले आहेत. मी अजूनही सांगतो, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इन टर्म्स ऑफ स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी, AI आणि इनोव्हेशन इन महाराष्ट्र मी जबाबदारीने सांगतो वी आर नंबर 1. विषय फक्त आहे की ह्या लोकांना एक प्लॅटफॉर्म, ह्या लोकांना एक प्रोत्साहन देणं आणि ह्या सगळ्या लोकांना पुढे आणण्याचा एक मार्ग काढला पाहिजे. आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्या रायझिंग कोल्हापूरच्या अंतर्गत एक नवीन संकल्पना मी मांडणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या स्टार्टअप्सना, कोल्हापूरच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्या कोल्हापूरच्या स्टार्टअपच्या एंटरप्रेन्युअर्सना विनंती करतो की हा व्हिडिओ माझा आल्यानंतर आपल्यामधून जे लोकांनी चांगले स्टार्टअप सुरू केले, राजे समरजित सिंह घाटगे पेजला आपण सगळ्यांनी एक कमेंट टाका. त्याच्यामध्ये आपलं नाव, आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि आपल्या स्टार्टअपचं एक माहिती हे देऊन दिली तर माझी टीम आपल्यावर संपर्क करेल. येत्या काळामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून जे स्टार्टअप सुरू केलेले आहेत त्यांना मी माझ्या पेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त फीचर करणार नाहीये, त्यांची स्टोरी फक्त मी लोकांसमोर आणणार नाही, त्याच्याबरोबर शाहू ग्रुपच्या माध्यमातून यांना प्रोत्साहन द्यायचं काम हेही मी करणार आहे. तर चला, मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपण सगळ्या देशाला दाखवून देऊया की मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर इज नंबर 1 इन स्टार्टअप आणि येत्या काळामध्ये आपण ते सगळे घडूया. थँक्यू.